Greetings to you in the loving name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रेमळ नावात तुम्हा सर्वांना सलाम. Once again we thank God for this beautiful Sunday morning. पुन्हा एकदा या रविवारच्या सुंदर सकाळच्या वेळेबद्दल प्रभूला धन्यवाद असो. Before the lockdown we were studying from the book of Hebrews. आणि लॉकडाऊनच्या पूर्वी आम्ही इब्री लोकास पत्र या पुस्तकातून शिकत होतो. And we will continue to study the book of Hebrews. आणि मग आपण इथून पुढेही इब्री लोकास पत्र यापुढेही शिकणार आहोत. Because last week we have concluded understanding of the book of Revelation. आणि गेल्या आठवडी प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा थोडक्यात आपण अभ्यास गेले कित्येक आठवडे करत होतो आणि त्याची सांगता ही गेल्या आठवडी झालेली आहे. So as we look forward to the coming of the Lord Jesus Christ आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आम्ही वाट पाहत असताना and our final glory in God's glorious kingdom, आणि मग देवाच्या त्या गौरवी राज्यामध्ये आपला देखील गौरव होणार आहे. त्या गौरवी राज्यामध्ये let us also continue to study the word of God, looking into other books of the Bible. आणि पवित्र शास्त्रातील जी इतर पुस्तक आहेत त्यातूनही आपण देवाचं वचन शिकणार आहोत. So we have actually seen till the 6th chapter verses 1 to 3. आणि आपण लॉकडाऊन पूर्वी आपल्या मंडळीमध्ये चर्चमध्ये जेव्हा आपण एकत्र येत होतो तेव्हा इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 ते 3 वचने आपण त्यावेळी पाहिलेली आहेत. And Hebrews 6:1 to 3 talks about, gives a list of the foundation doctrines of Christian faith. आणि मग इब्री लोकास पत्र 6वा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये ख्रिस्ती विश्वासाच्या पायाभूत शिकवणी तिथं आपल्याला पाहायला मिळतात. We have seen each of them in details. आणि मग सविस्तर आम्ही त्या पायाभूत शिकवणी किंवा पायाभूत सिद्धांत आपण पाहिलेले आहेत. But the author of the Hebrews begins this chapter by saying, let us go on to perfection. आणि मग इब्री लोकास पत्राचा जो लेखक आहे तो या पुस्तकाची सुरुवातच अशी करतो की आम्ही पूर्णतेकडे जाऊया. So in the next few verses in Hebrews 6, the author is talking about the danger of not progressing in our Christian life. आणि मग इब्री लोकास पत्र याच्या 6व्या अध्यायामध्ये 4 पासूनची काही वचनामध्ये हा इब्री लोकास पत्राचा लेखक आम्हाला इशारा देत आहे की जर आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनात आमची प्रगती करत नाही, ख्रिस्ती जीवनामध्ये आमची म्हणावी तशी वाढ होत नाही तर ती आम्हाला धोक्याची घंटा आहे, धोक्याचा इशारा आहे. So we will today look at verses 4 to 6. आणि आज आपण इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय 4 ते 6 वचने आपण वाचून पाहूया. It says, for it is impossible for those who were once enlightened and have tasted the heavenly gift and have become partakers of the Holy Spirit and have tasted the good word of God and the powers of the age to come, if they fall away, to renew them again to repentance, since they crucify again for themselves the Son of God and put him to an open shame. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण ते देवाच्या पुत्राला स्वतःपुरते नव्याने वधस्तंभावर खिळतात व त्याचा उघड अपमान करीतात. So the subject here is the danger of not moving to perfection or not progressing in our Christian life. आणि या आपल्या आजच्या संदेशाचा विषय हाच आहे की ख्रिस्ती जीवनामध्ये आमची प्रगती न होणे किंवा पूर्णतेकडे आम्ही वाटचाल न करणे हे आमच्यासाठी धोक्याची घंटा किंवा धोक्याचा इशारा आहे. So if you put the scriptures together 1 to 6, जर तुम्ही वचन 6वा अध्याय वचन 1 ते 6
ह्याचं जर तुम्ही एकत्रीकरण कराल, it gives us the message that Christian life is meant to progress every day and move on into perfection. आणि जर तुम्ही या वचनांचा सारासार जर अभ्यास कराल तर आपल्याला एकच यातून मुद्दा लक्षात येईल की ख्रिस्ती जीवन हे प्रगती करणे, ख्रिस्ती जीवनामध्ये वाढणे, पूर्णत्वेकडे वाटचाल करणे, ह्यासाठीच ख्रिस्ती जीवन आहे. And for that, the foundation is very important. आणि मग त्यासाठी पाया फार महत्वाचा आहे. So that is why the author talked about the foundation doctrines. आणि म्हणूनच जे पायाभूत शिकवणी आहेत, पायाभूत सिद्धांत आहेत, याबद्दल लेखक 6 व्या अध्यायामध्ये पहिल्यांदा लिहितो. Now, these believers, the Hebrew believers, they have already put the foundation for their Christian life and they are believers. They are standing in the faith. आणि मग हे इब्री लोकास पत्रामध्ये त्या काळचे जे इब्री लोक आहेत ते त्यांच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ते मजबूत पायावर उभे आहेत. त्यांनी आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाया घातलेला आहे. या वचनाच्या सिद्धांतावर, शिकवणीवर ते स्थिर असे आहेत. But they are facing a danger at this time, not progressing in that faith. पण इथं असा धोका एक आपल्याला दिसून येत आहे. ख्रिस्ती विश्वासणारे त्या काळचे हे पायाभूत, त्यांचा पाया तर भक्कम आहेच, पण ते तिथं स्थिर आहेत. त्यांची प्रगती काही होत नाही आहे. ते पुढे पूर्णत्वेकडे वाटचाल करत नाही आहेत. हा धोका आहे. So the author is actually saying, if you don't progress, there is a danger that you are facing. There is a possibility you may fall away from faith. If that happens, then it is impossible again to come back. आणि मग हिथं जो लेखक आहे तो या लोकांना म्हणजे सावधान करत आहे. त्यांना तो इशारा देत आहे की जर तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनात तुमची वाढ होत नाही, तुमची प्रगती होत नाही, जर तुम्ही पूर्णतेकडे वाटचाल करत नाही, तर तुमचं पतन होण्याची शक्यता आहे. आणि एकदा का पतन झालं तर मग पुन्हा तुम्ही प्रभूकडे वळणं कठीण आहे. So the author is writing to encourage them in their faith, to move on to perfection. आणि म्हणूनच लेखक, इब्री लोकास पत्राचा लेखक त्या विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देत आहे की तुम्ही सतत पुढे वाटचाल करत राहा. ख्रिस्ती जीवनामध्ये एकाच ठिकाणी तुम्ही स्थगित होऊन बसू नका. एकाच ठिकाणी तुम्ही बसू नका, तर तुम्ही पुढे वाटचाल करा. Concerning our lives, one of the illustrations given in the Bible is like a building. आणि मग आपल्या जीवनाविषयी पवित्र शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे इमारतीचं उदाहरण दिलेलं आहे. So we are being built as a building. आणि मग आम्ही सर्व विश्वासणारे एक इमारत म्हणून रचले जात आहे. A building begins with a plan and then the foundation. आणि मग इमारतीची सुरुवात कशी होते? प्रथम त्या इमारतीचा पूर्णपणे नकाशा तयार केला जातो आणि नकाशानंतर त्या इमारतीचा पाया घातला जातो. God has a plan for his church, for his people. आणि परमेश्वराकडे मंडळीसाठी, त्याच्या लोकांसाठी एक नकाशा आहे किंवा एक आराखडा त्याने तयार केलेला आहे. He did everything, for that plan, to build the foundation. आणि मग त्या नकाशामध्ये पाया हा कसा असला पाहिजे याचाही उल्लेख त्यात केलेला आहे. And he builds our life on that foundation. आणि देव स्वतः आमचं इमारतरूपी जीवन त्या पायावर तो बांधतो. After foundation, the building work has to move on to completion and perfection. पाया झाल्यानंतर, पाया एकदा घातल्यानंतर त्या पायावरती बांधकाम सुरुवात करण्याची गरज आहे आणि बांधकाम सुरू करून बांधकाम पूर्ण देखील करण्याची गरज आहे. So if a building is half done, आणि जर मग एखाद्या इमारतीचं बांधकाम अर्ध्यात सोडलं and in the process of time, आणि मग
काही दिवस लोटल्यानंतर maybe after many years, किंवा काही वर्षे लोटल्यानंतर it will perish. ते जे बांधकाम आहे ते नष्ट होऊन जाईल. Even though it has a foundation, जरी पाया मजबूत होता, but the building has not progressed. आणि मग ती बांधकाम हे पूर्णत्वाकडे त्यांनी नेलं नाही, It is not completed, आणि बांधकाम पूर्ण झालं नाही, but no use. आणि मग ती इमारत अर्ध्यात बांधून पडून राहिली असेल, And it is going to be certainly destroyed. आणि मग हळूहळू ती इमारतीचा नाश होतो. So that is what the author is saying. There is a danger if you and I don't progress in our walk with God. आणि म्हणूनच देवामध्ये आमची जी वाटचाल आहे, देवामध्ये जे आमचं चालणं आहे, ह्याच्यामध्ये जर आम्ही सातत्याने पुढे जाऊन आमची प्रगती करत नाही, ख्रिस्ती जीवनामध्ये जर आमची वाढ करत नाही, तर आमच्यासाठी तो धोका आहे असं देव सांगतो. We are saved. आमचं तारण झालं, We have tasted the heavenly gift. आणि सर्व स्वर्गीय दानाची रुची म्हणजे चव आम्ही घेतली. We have partaken the gift of the Holy Spirit. आणि मग आम्ही पवित्र आत्म्याचे वाटेकरी पण झालो. We have tasted the good word of God. देवाच्या सुवचनाची रुची आपण घेतली. And the powers of the age to come. आणि युगाच्या सामर्थ्याची रुची चव आपण घेतली. Having all this, हे सगळं असून if we don't progress day by day, transforming into the likeness of Christ, into the perfection. आणि मग हे सगळं असून जर आम्ही दिवसेंदिवस जर आमची ख्रिस्ती जीवनामध्ये वाढ होत नाही, जर आम्ही परिपूर्णतेकडे वाटचाल करत नाही, ख्रिस्ताच्या स्वभावाचे जर आम्ही वाटेकरी होत नाही, ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये जर आम्ही उतरत नाही, there is a danger तर आमच्यासाठी प्रियानो धोका आहे of falling away or backsliding or falling away from the faith. तो धोका काय आहे की आमचं पतन होणार, आम्ही ख्रिस्तापासून आमची पाठ फिरवणार. Jesus, during one of the first of his sermons in Matthew 5, आणि डोंगरावरील जे प्रवचन आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने मत्तई 5व्या अध्यायामध्ये he was teaching on various subjects. वेगवेगळ्या विषयावरती येशू शिकवत होता. How we as followers of Jesus should become, or our contact should be. आणि मग आम्ही ख्रिस्ती या नात्याने किंवा येशूचे शिष्य या नात्याने आमचं वर्तन, आमची वागणूक कशी असली पाहिजे. In chapter 5 verse 48 it says, आणि मत्तई 5:48 मध्ये येशू असं म्हणतो, therefore you shall be perfect just as your Father in heaven is perfect. म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. So there is a motivation for the followers of Jesus to progress into perfection in Christ Jesus. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांसाठी एक उत्तेजन असं आहे की आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही पूर्णतेकडे आम्ही वाटचाल केली पाहिजे. The readers of Hebrews have not backslidden to an extent that they cannot be restored to the path of progress and perfection. आणि मग ह्या इब्री लोकास पत्रामध्ये त्या काळचे जे विश्वासणारे होते, ज्यांच्यासाठी पत्र लिहिलं गेलं, त्यांचं पुन्हा ते उठून प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ शकणार नाहीत, इतपत त्यांचं पतन अद्याप झालेलं नव्हतं. They may be on that path, कदाचित पतन होण्याच्या लागास आलेले होते ते, but they have not gone to that extent. पण पतन होऊन आता परत ते ख्रिस्ताकडे कधीच वळू शकणार नाहीत अशा स्थितीपर्यंत ते अजून पोचले नव्हते. So the message of encouragement, आणि म्हणूनच उत्तेजनाचा संदेश आहे. chapter 10 verse 23 it says, आणि इब्री लोकासपत्र 10 अध्याय 23 वचनामध्ये म्हटलेलं आहे, let us hold fast the confession of our hope without wavering, for he who promised is faithful. आणि आपण इब्री लोकासपत्र 10 अध्याय 23 वचनामध्ये आपण पाहणार आहोत की
इथं म्हटलेलं आहे, आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. Then verse 35, त्यानंतर 35वे वचन, therefore do not cast away your confidence, which has great reward. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. And then chapter 12, verses 12 and 13. आणि 12वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन, Therefore strengthen the hands which hang down and the feeble knees, and make straight path for your feet, so that what is lame may not be dislocated, but rather be healed. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा, यासाठी की लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. So if they have already backslidden, then there is no point in writing this. आणि मग जर त्यांचं अगोदरच पतन झालेलं आहे, तर मग अशा पतित लोकांसाठी एवढं काही लिहिण्याचा, प्रपंच करण्याचा काही संबंधच नव्हता. So that is why, there is a motivation to strengthen themselves, to move on, to progress in their walk with God. आणि म्हणून इथं असं इब्री लोकास पत्राचा लेखक काय सांगू इच्छित आहे, की पुढे जाऊन तुमचं पतन होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही पतन होण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनाकडे लक्ष द्या. तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना पुढे तुमची प्रगती होऊ द्या, तुमची ख्रिस्ती जीवनात वाढ होऊ द्या, पूर्णतेकडे तुम्ही जा. So the author is giving them the prevention care. आणि म्हणूनच जो लेखक आहे तो त्यांच्यासाठी अगोदर तो त्यांना सावध करत आहे. It's like a vaccine. आणि मग ते जशा प्रकारे एखाद्या रोगावरती लस असते. So the vaccine for not to backslide is to progress in our walk with Jesus, or continue to grow in Him. आणि मग ज्याप्रमाणे एखादा आजार आपल्याला होणे यासाठी अगोदरच जी लस दिली जाते, तशा प्रकारे ख्रिस्ती जीवनामध्ये आमचं पतन होऊ नये यासाठी जणू काही ही देवाच्या वचनामध्ये इब्री लोकास पत्राचा लेखक आम्हाला लस अशी देत आहे. The people of Israel, आणि इस्रायलचे जे लोक आहेत, they lived in the wilderness. ते अरण्यामध्ये, रानामध्ये राहत होते. They neither went back to Egypt in bondage, आणि ते त्या मिस्रातल्या बंधनातून ते बाहेर सुटलेले, पण परत ते बंधनात पण जाऊ शकले नाहीत. and they did not progress entering into the promised land. आणि वचनदत्त भूमीमध्ये ते पुढे देखील जाऊ शकले नाहीत. They lived in the wilderness ते रानातच राहिले. till all of them perished. जोपर्यंत त्या सगळ्यांचा रानात नाश झाला नाही, तोपर्यंत ते सगळे रानातच राहिले. The reason was their own hardness of their heart, unbelief, negative thoughts, and their murmurings. आणि मग ते रानातच राहिले, रानातच त्यांचा नाश का झाला? कुरकुर करणे, अविश्वास दाखवणे, अंतःकरणाचा कठीणपणा, नकारात्मक विचार, या सगळ्यामुळं त्यांचा रानात नाश झाला. And they faced the danger of total destruction. आणि मग त्यांचं पूर्णपणे निपात, त्यांचा पूर्णपणे विध्वंस त्या रानात झाला. They did not go forward. ते पुढे गेले नाहीत वचनदत्त देशामध्ये, They did not go backward. ते मागे मिस्रात पण गेले नाहीत. Where they were, जिथं ते होते in the wilderness, त्या रानात, they lived there. तिथंच राहिले. So that is the danger this author of Hebrews is saying. आणि हाच धोका विश्वासाच्या जीवनामध्ये देखील उद्भवू शकतो, हे इब्री लोकास पत्राचा लेखक आम्हाला सांगत आहे. He is saying, keep your heart soft and tender to hear the voice of God. आणि मग तो सांग, इब्री लोकास पत्राचा लेखक काय सांगत आहे, तुमचं अंतःकरण देवाचं वचन, देवाची वाणी ऐकण्यासाठी मृदू असू द्या. And don't live in the wilderness, but progress towards that promised land. आणि म्हणून तो आम्हाला सांगत आहे, त्या रानामध्येच तुम्ही थांबू नका, तिथंच तुम्ही स्थगित असे होऊ नका, तर तुम्ही पुढे जा, वचनदत्त देश काबीज करा, पुढे जा.
we are not called to just live in the wilderness, but to live in the abundance of God's blessings. आणि मग देवाने आम्हाला फक्त त्या वैराण अशा रानामध्ये असण्यासाठीच आम्हाला पाचारण केलेलं नाही, तर तिथून पुढे फलद्रूप आणि जिथं सर्व दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या भूमीत आम्हाला जाण्यासाठी देवाने If आमचं we पाचारण progress केलंय. in our faith, जर आमच्या विश्वासात जर आमची वाढ आणि प्रगती झाली, even today we can live in the abundance of God's blessings. आणि मग देवाच्या त्या विपुल आशीर्वादाचा अनुभव आपण आता देखील घेऊ शकतो जर आमच्या विश्वासात जर आमची प्रगती झाली तर. Now, whatever may be our circumstances, आता आमची परिस्थिती आमच्या अवतीभोवती काही असो, let us raise our faith level in God and let us have the faith to experience the abundance of His blessings. आणि म्हणून देवावरचा तुमचा जो Thank you, विश्वास आहे Jesus. Thank त्या you, Lord. विश्वासाची पातळी जरा उंचवा, जरा विश्वासाच्या पातळी तुम्ही वाढवा. Thank you, Lord. आहे त्या विश्वासातच तुम्ही कित्येक वर्ष काढणार आहे. जर तुमच्या विश्वासाची पातळी जर तुम्ही Let वाढवाल us hear the voice of God every day तर तुम्ही देवाची वाणी रोज ऐका and let us keep walking towards that perfection. आणि तुम्ही पूर्णतेकडे वाटचाल करा. That in our intimacy with Christ and with God every day. आणि रोज Thank you, Father. ख्रिस्ताबरोबर आणि देवाबरोबर आपलं नातं घनिष्ठ आणि मजबूत बनवूया. Let's close our eyes before the Lord. देवाच्या सानिध्यात आपले डोळे बंद करूया. Father, I pray this morning हे पित्या, या सुंदर सकाळच्या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करतो प्रभू, that we will not face the peril of not progressing, आणि परमेश्वरा पुढे प्रगती न करण्याचा धोक्याला आम्ही सामोरे जाऊ नये यासाठी तू सहाय्य कर. but we will progress every day in our walk with you, Lord God. आणि प्रभू तुझ्यामध्ये जी आमची वाटचाल आहे त्यामध्ये प्रभू आम्ही सतत प्रगती पथावर आम्ही असावं, सतत प्रगती पथावर असावं यासाठी तू सहाय्य कर. And we commit ourselves into your hands this morning. या सकाळी आम्ही आमचं जीवन तुझ्या हाती सोपवतो. May your Holy Spirit and your holy word continue to strengthen us, Lord, as we progress in our walk with you. आणि आम्ही Thank you, Lord. तुझ्यामध्ये जी आमची वाटचाल आहे Thank you, Lord. त्यामध्ये आम्ही पुढे जात असताना, प्रगती करत असताना तुझं वचन आणि तुझा पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करू. And we will live every day in the abundant blessings of the Almighty God. आणि जो सर्वसमर्थ प्रभू त्याच्या विपुल आशीर्वादामध्ये आम्ही सतत असण्यासाठी आणि त्या आशीर्वादाची रुची घेण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. We will not give any possibilities of falling away from faith. आणि परमेश्वरा, विश्वासापासून आमचं पतन होईल यासाठी आम्ही कुठल्याही गोष्टीला वाव देणार नाही. In Jesus' mighty name we pray. येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.